मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल गाडी स्टार्ट केल्यानंतर RPM हाय जाते आणि हो वरती जो ब्लू सिग्नल आहे तो येत असतो. तर हे कारण काय आहे मित्रांनो, तुमच्या गाडीला एक वॉर्निंग दिली जाते. जेव्हा पण आपण एक लॉंग ब्रेक घेऊन गाडी स्टार्ट करत असतो ना, त्या टायमिंगला आपल्या गाडीमध्ये हे असं RPM जे हाय होतं आणि जी ब्लू कलरची जी आपल्याला सिग्नल आहे तो दिला जातो की गाडी आता आहे ती कोल्ड स्टार्ट होते. म्हणजे जेव्हा त्या गाडीला आपण स्टार्ट करणार असतो तेव्हा त्या गाडीचं जे RPM आहे ते हाय नक्कीच होतं. कारण त्याचं एकच आहे की गाडीला प्रॉपर जे ल्युब्रिकेशन आहे ते झालं पाहिजे. कारण जेव्हा पण गाडीमध्ये आपल्याला असं RPM आहे ते हाय दिसतं ना, तेव्हा पूर्ण कूलंट जे आहे ते कूल झालेलं असतं, म्हणजे थंड एकदम झालेलं असतं. आणि ते कूलंट जे आपल्या नॉर्मल टेम्परेचरवरती येण्यासाठी म्हणून ते जे सिग्नल आहे तो दिला जातो. आता या कंडिशनमध्ये जर आपण गाडीमध्ये हाय रेविंग केलं किंवा हार्ड ॲक्सेलरेशन केलं ना, तर गाडीचे जे पार्ट आहेत त्याच्या सोबत जे घर्षण होतं ते एकदम जास्त घर्षण होतं आणि त्यामुळं गाडीमध्ये भरपूर मोठं काम निघू शकतं. तर ह्याच्यापासून वाचायचं असेल तर ही जी सुई दिसते तुम्हाला 1000 RPMच्या वरती गेलेली, ती सुई खाली आली पाहिजे. जोपर्यंत 1000 RPMच्या खाली येत नाही तोपर्यंत आपल्याला गाडीला एका जागेवरती नॉर्मल आयडलला येईपर्यंत ठेवायला लागणार आहे. तर ह्या माहितीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण काही लोकांना ह्या गोष्टी माहीत नसतात. आपण गाडी चालवत असताना RPM जे आहे ते लोवरती आलं पाहिजे. आता तुम्ही पाहत असाल की 1000 RPMच्या खाली RPM आलेला आहे. ही फक्त कंडिशन ध्यानात ठेवायची, जेणेकरून आपल्या गाडीची लाईफ आहे ती जास्त होऊन जाईल. धन्यवाद.